गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीची द्वितीय सत्र परीक्षा विषय मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे। या ठिकाणी उत्तरे मी मुद्दामून दिलेली नाहीत, कारण की या प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतः शोधायची आहे। त्यामुळे आपला अभ्यास कितपत झालेला आहे हे तुमच्या लक्षात येईल। एकूण 3 तासाचा पेपर आहे हा। प्रश्न क्रमांक 1, खालील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा। कृती 1, पुढील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा। 2 मार्कांसाठी आहे। 1, मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा। 2, आईच्या पदरासारखी चिंचेची सावली। कृती क्रमांक 2, कोष्टक पूर्ण करायचा आहे। त्या ठिकाणी घटना दिलेल्या आहेत आणि त्याचे परिणाम त्या ठिकाणी सांगायचे आहे। 2 मार्कांसाठी आहे। तुम्हाला आवश्यक वाटत असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा। कृती क्रमांक 3, या उतारात तुम्हाला जाणवणारी फरसूची मनस्थिती लिहा। 3 मार्कांसाठी आहे। प्रश्न क्रमांक 1 आ, पुढे उतारा दिलेला आहे आणि तो उतारा वाचून सूचनानुसार कृती करायची आहे। पहा, त्या ठिकाणी उतारा दिलेला आहे। उतार्यामधली पहिली कृती आहे कारणे लिहा। 1, बाईंना प्रीतम लुथरा हे नाव वेगळे वाटले। त्याचं कारण त्या ठिकाणी लिहायचं आहे। 2 मार्कांना आहे। 2 कारणे द्या। प्रीतमला मराठी नीट येत नसे। कृती क्रमांक 2, प्रतिक्रिया लिहा। 2 मार्कांसाठी आहे आणि 2 प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायच्या आहे। 1, प्रीतमच्या निबंधातील चुका बघून बाईंची प्रतिक्रिया आणि 2 आहे बाईंचे प्रीतमविषयी झालेले मत। कृती क्रमांक 3, तुमच्या जीवनातील शिक्षकाचे स्थान स्पष्ट करा। 3 मार्कांसाठी आहे। पुन्हा प्रश्न क्रमांक 1 ई, पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा। पहा, त्या ठिकाणी तो उतारा 4 मार्कांसाठी आहे। तो उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। प्रश्न क्रमांक 1, वर्तमानपत्र वाचण्याचे फायदे तुमच्या शब्दात 8 ते 10 वाक्यात लिहा। एकूण 2 मार्कांसाठी आहे या प्रश्नाचं उत्तर। 2, एका वाक्यात उत्तरे लिहा। 1, अग्रलेख लिहिण्यामागील संपादकाची भूमिका लिहा। उतारा वाचल्यानंतर उत्तरं तुमच्या लक्षात येतील। 2 मार्कांसाठी आहे। 2, 1947 पूर्वी संपादकीय लेखकांनी केलेले 1947 पूर्वी संपादकीय लेखांनी केलेले महत्त्वपूर्ण कार्य लिहा। 2 मार्कांसाठी आहे। प्रश्न क्रमांक 2, विभाग 2 पद्य, त्यातील अ, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा। त्या ठिकाणी कविता दिलेली आहे, निरोप कविता। 8 मार्कांसाठी आहे। बाळ चाललास रणा, घरा बांधिते तोरण, पंच प्राणांच्या ज्योतींनी तुझ करते औक्षण। निरोप कविता। कविता वाचून कृती क्रमांक 1 सोडवायचा आहे। 2 मार्कांसाठी। रणांगणांवर जाणाऱ्या बाळासाठी आईने केलेल्या कृती। कृती क्रमांक 2, चौकटी पूर्ण करा। शस्त्रांना शक्ती देणारी। 2, आईने धार लावून ठेवलेली। कृती क्रमांक 3, कवितेतील धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन, पुन्हा माझी या हाताने दूधभात भरवीन या ओळीचा सरळ अर्थ लिहा। 2 मार्कांसाठी आहे। कृती क्रमांक 4, पा, कविता वाचून उतारा वाचून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। कृती क्रमांक 4, भारतभू ही वीरांची भूमी आहे, याबाबत तुमचे मत लिहा। 2 मार्कांसाठी।
प्रश्न क्रमांक 2 पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. 1 वनवासी किंवा 2 आपुले जगणे आपुली ओळख. या कवितेवर जे मुद्दे दिलेले आहेत त्याच्या आधारे ती कृती सोडवायची आहे. 1 प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण? वनवासी आणि आपुले जगणे आपुली ओळख. 2 कवितेचा विषय. आणि तिसरा मुद्दा आहे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे त्या ठिकाणी सांगायची आहे. 2 मार्कांसाठी आहे. दुसरा प्रश्न पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. 4 मार्कांसाठी आहे हा प्रश्न. आम्ही डोंगर राजाची पोर कळसू आईची, आम्ही हुगडी बोडकी बाळ पखरा माईची. या काव्यपंक्तीचे रसग्रहण करायचं आहे. 4 मार्कांसाठी आहे हा प्रश्न. आता विभाग 3 बघा, स्थूल वाचन. प्रश्न क्रमांक 3 पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. या ठिकाणी 3 कृती दिलेल्या आहेत, त्यांच्यापैकी कोणत्याही 2 सोडवायच्या आहेत 6 मार्कांसाठी. म्हणजे प्रत्येक कृती ही 3 मार्कांसाठी आहे. 2 कृती या 6 मार्कांसाठी. 1 बिग 5चे थोडक्यात वर्णन करा. 2 विश्वकोशाचा उपयोग. 3 आहे गेम ड्राईव्ह म्हणजे काय. आणि त्यानंतर विभाग 4 आहे व्याकरण व भाषाभ्यास. 1 योग्य जोड्या लावा. 2 मार्कांसाठी आहे. त्या ठिकाणी सामासिक शब्द आणि समासाचे नाव दिलेले आहे. समासाचे नाव. 1 नीलकमल आणि 2 द्विदल. आणि या ठिकाणी समासाचे नाव दिले आहे द्विगु समास, कर्मधारय समास आणि द्वंद्व समास. या ठिकाणी तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत 2 मार्कांसाठी. शब्दसिद्धी. सु उपसर्ग असलेले 4 शब्द लिहायचे आहेत 2 मार्कांसाठी. 3 कंसातील वाक्यप्रचार गाळलेल्या जागी योग्य रूपात वापरा. 4 मार्कांसाठी आहे. 1 पुढे ग्रीक सत्तेचा टिंब टिंब टिंब. आणि 2 ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडा शौकीनांसाठी एक टिंब टिंब. त्या ठिकाणी वाक्यप्रचार गाळलेल्या जागी योग्य रूपात तुम्हाला वापरायचा आहे. भाषिक घटकांवर आधारित कृती. 2 मार्कांवर. शब्द संपत्ती. त्या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत. 2 स्त्रीलिंगी रूपे लिहायची आहेत. वाघ, ब ससा, क सिंह आणि ड आहे वानर. त्यानंतर दुसरा प्रश्न लेखन नियमानुसार लेखन. चेंडू, ब सच्च, क गोंधळ आणि ड आहे बम. 3 पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. 1 मार्कांसाठी आहे हा प्रश्न. मॅनेजर म्हणाला, छे छे तुम्ही आता स्टेजवर जाण्याची गरज नाही. 1 मार्कांसाठी विरामचिन्ह वापरून ते वाक्य आपल्याला पुन्हा लिहायचं आहे. 4 आहे पारिभाषिक शब्द. म्हणजे पुढे जे शब्द दिलेले आहेत पुढील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहायचा आहे. 1 आहे इव्हेंट आणि 2 आहे बायोडाटा. त्यांना मराठी भाषेतील शब्द त्या ठिकाणी लिहायचा आहे. 1 मार्कासाठी आहे. विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न क्रमांक 5 पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. 1 आहे पत्रलेखन. पुढील चित्र पाहायचं आहे आणि त्याखालील कृती करायची आहे. चित्र पाहून आपल्याला कृती करायची आहे. 2 कृती या ठिकाणी दिलेल्या आहेत. जांभूळवाडीतील स्त्रियांना पाण्यासाठी करावे लागणारे कष्ट दूर करण्यासाठी प्रयत्न करावे अशी जांभूळवाडी ग्रामस्थ मंडळाला विनंती करणारे पत्र लिहायचे आहेत. किंवा गावात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने स्त्रियांचे अतोनात हाल होतात त्याबद्दल तक्रार करणारे पत्र ग्रामपंचायतीला लिहा. 6 मार्कांसाठी आहे हा प्रश्न. किंवा सारांश लेखन. विभाग 1 गद्य ई. प्रश्न क्रमांक 1 मधील अपठित उत्तराचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. विभाग 1 आणि गद्य ई मधला प्रश्न क्रमांक 1 पहा या ठिकाणी दिलेला आहे हा उतारा.
आणि या उत्तराचा 1/3 सारांश तुम्हाला लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 1 ई. या ठिकाणी हा सारांश दिलेला आहे, याचा 1/3 भाग तुम्ही लिहायचा आहे. बघा, सारांश लेखन अगदी सोपे असते. तुम्हाला सहजच 6 मार्क मिळतील. पुढे पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 1. जाहिरात लेखन 10 मार्कांसाठी आहे. पुढील शब्दांचा योग्य उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करा. 1 आहे अभिनव कार्यशाळा, आयोजक अन्वय अकॅडमी. 2. स्थळ मुंबई, प्रवेश विनामूल्य. या शब्दांचा योग्य उपयोग करून जाहिरात तयार करायची आहे तुम्हाला. 2. बातमी लेखन, पुढील विषयावर बातमी तयार करा. 3 जानेवारी रोजी शुभदा विद्यालय सोयगाव या शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या अशी बातमी तयार करायची आहे या विषयावर आधारित. 3 आहे कथा लेखन, खालील अपूर्ण कथा वाचा, तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा. प्रकाश आणि अनवर जीवनकंठ सचमित्र, एकाच वर्गात एकाच बाकावर बसणारे, एकत्र डब्बा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अनवर आईबरोबर गावाला गेला. आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. सुट्टीला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. ही कथा अपूर्ण आहे. ती कथा तुम्ही वाचायची आहे. तुमच्या विचार आणि कल्पनेने कथा पूर्ण करायची आहे. तुमच्या शब्दात ती कथा पूर्ण करायची आहे. तुमची जशी कल्पनाशक्ती असतील, जसे विचार असतील त्या पद्धतीने. लेखन कौशल्य म्हणजेच निबंध लेखन. बघा, पुढील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. कोणतीही एक कृती आपल्याला सोडवायची आहे. 8 मार्कांसाठी आहे. पहिली जी कृती आहे ती प्रसंग लेखन. नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक, आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ, दिनांक 17 जानेवारी, वेल सकाळी 9 वाजता. प्रमुख पाहुणे आहेत माननीय शिक्षणाधिकारी नाशिक. वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या भावाचे, बहिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंग लेखन करायचं आहे. 8 मार्कांसाठी आहे. किंवा दुसरे लेखन कौशल्य आहे वैचारिक. पाणी वाचवणे काळाची गरज आहे या विषयावर तुमचे विचार लिहायचे आहे. या ठिकाणी आपली इयत्ता 9वीची प्रश्नपत्रिका पूर्ण होत आहे. या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही सरावासाठी उपयोग करायचा आहे आणि स्वतः उत्तरे शोधायची आहेत. थँक्यू.